कुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ सद्गुरुनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। समर्थ सद्गुरु आळकोजी महाराज की जय। तपोमूर्ति संत गाडगे महाराज की जय। वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज की जय। गुरुवर्य ऋषि संत घुसरकर महाराज की जय। सब साधु संतन की जय। भारत माता की जय। आनंदमानंद करः प्रसन्नं सत्यज्ञान स्वरूपं निजबोधयुक्तं योगीन्द्रमीड्यं भवरोगवैद्यं श्री सद्गुरुं नित्यम् अहं नमामि। ज्ञानदेवं ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेमस्वरूपिणं नामदेवं दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः। वैराग्यस्य परामूर्तिं देवक्षेत्रनिवासिनं तुकारामं महाराष्ट्रे भक्तराजचतुष्टकम्। श्रीमञ्जुळा हृन्मणिमाणिकेशं श्रीखञ्जरीशं जनहृन्निवेशं श्रीग्रामगीताजनकं प्रशान्तं सद्गुरुराष्ट्रसन्तं सततं नमामि। अनिन्द्यसाहित्यसुधा समुद्रः विदर्भदेशें सुदामदेव अद्भुत सदाचाररतो महात्मा विद्वान् विनम्रः समुदारचेता राष्ट्रसन्त गिरोद्गीर्णं ग्रामकल्याणचिन्तनं दीनार्तकरुणापूर्ण ग्रामगीतामृतं महत् शास्त्रसिद्धान्तानुगतं गुरुवाक्यसुसम्मतं स्वानुभूतिप्रमाणं च ग्रामगीतामृतं महत्। विदर्भी गर्जिली जयांची समन्वयी वाणी वाल्मिकी राष्ट्रसंत अनुचर महर्षी म्हणून अपुलिया कवन प्रवचने राष्ट्रधर्मा जागवितो ऐशा संतवरा गुरुवरा श्री भूसरकरा वंदितो ऐशा संतवरा गुरुवरा श्री भूसरकरा वंदितो सद्गुरुनाथ महाराज की जय। हम हो पुजारी तत्व के गुरुदेव के आदेश के सच प्रेम के नित नेम के सद्धर्म के सत्कर्म के हो चिढ़ झूठी राह की
अन्याय की अभिमान की, सेवा करन को दास की, परवाह नहीं हो जान की। सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूजनीय श्री गुरुदेव जगत सुवास विश्व माऊली ज्ञानेश्वर महाराज, प्रचार रत्न संत नामदेव महाराज, शांती ब्रह्मनाथ बाबा, पंचम वेद निर्माते, जगद्गुरु जगद्वंदनीय संत श्रेष्ठ तुकोबाराय, तपोमूर्ती पूज्य गाडगे बाबा आणि मानवतेचे महान पुजारी गुरुकुंज बिहारी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गुरुवर्य ऋषी संत घुसरकर महाराज, ब्रह्मविद्याचार्य आचार्य श्री हरिभाऊजी वेरुळकर गुरुजी आणि भगवतरूप शत्रुगणाच्या चरणकमली विनम्र अभिवादन करून या 14व्या प्रवचनाला आपण सुरुवात करीत आहोत. सद्भाविक सज्जन हो, या अष्टश्लोकी भागवताचा आपण जवळजवळ आजचा 14वा दिवस आहे. काल 13वी झाली आमची, आज 14वा दिवस आहे आणि 14व्या दिवशी आपण नित्य नेमाच्या संबंधानं चिंतन करत. कालच्या चिंतनामध्ये आपण पाहिलं, हम हो पुजारी तत्व के गुरुदेव के आदेश के, हे पाहिल्यानंतर सच्च प्रेम के या मुद्द्यावर आपण काल थोडा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. आता आजचा पुढचा जो भाग आहे तो भाग आहे सच्च प्रेम केच्या नंतर नित नेम के. सच्च प्रेमाच्या सोबतच ज्याप्रमाणे आम्ही खऱ्या प्रेमाचे पुजारी आहोत, महाराजांना अनेक उपाध्या आहेत, त्याच्यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना प्रेम योग का सच्चा पुजारी म्हणून एक पदवी आहे आणि एका लेखकानं प्रेम योग का सच्चा पुजारी म्हणून महाराजांवरती पुस्तकच लिहिलेलं आहे. फार सुंदर पुस्तक आहे ते. कधी जर कुठं प्राप्त झालं तर अवश्य वाचून काढा. जुनं आहे ते, प्रेम योग का सच्चा पुजारी. आणि म्हणून प्रेम योगाचे आम्ही सच्चे पुजारी झालो पाहिजे, सच्च्या प्रेमाचे, लुच्च्या प्रेमाचे नाही. म्हणून त्या सच्च प्रेमाच्या सोबतच आम्ही नित्य नेमाचे सुद्धा पुजारी झालो पाहिजे, असं या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात. आता सच्च प्रेमाचे पुजारी झालो, त्याच्यासोबतच नित्य नेमाचे पुजारी झालो, तर आमचा संसार हा स्वर्गसम होईल आणि व्यवहार हा परमार्थमय होईल, असं हे या अष्टकाचं सूत्र आहे. पण या ठिकाणी एक शंका अशा पद्धतीची उपस्थित होऊ शकते की जर प्रेम आहे तर प्रेम असताना नेम मात्र शिल्लक राहत नसतो. उदाहरणार्थ साधं उदाहरण सांगतो. अलीकडच्या काळातलं बऱ्याच कवींनी, साधू संतांनी सुद्धा असं सांगितलं आहे की सुनी गोपीन को प्रेम नेम उधो भूल्यो, असं संत सूरदासजी म्हणतात. आणि जो न जिमे प्रेम तब कौन व्रत नेम, अशा पद्धतीचं एका कवीचं म्हणणं आहे की ज्या वेळेस अर्थातच जहा प्रेम तहा नेम नाही, ज्या ठिकाणी प्रेम असतो त्या ठिकाणी नेमाचं बंधन नसतं. उदाहरणार्थ लोकांचा नियम आहे, आजकालच्या तरुण पिढीमधलं एक उदाहरण माफी मागून सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. प्रेमामध्ये नियम नसतो. ज्या वेळेस
आपण पाहतो त्यावेळेस रात्री बोलता 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 बरेचसे काही प्रेमयोगीला आहेत, त्यांचा नियम असतो इतके वाजता रात्री झोपायचं, नियम आहे इतके वाजता झोपायचं. परंतु तिकडून प्रियकर किंवा प्रियसी जर तुमच्या व्हॉट्सअपवर चॅटिंग करत असेल तर मात्र झोपण्याचा 10 वाजताचा नियम मोडून तो जो प्रेमी आहे तो प्रेमी आपल्या प्रियकराच्या वा प्रियसीच्या नियमानुसार म्हणजे प्रेमाकरिता नियमाचा त्याग करून नियमाचं उल्लंघन करून सुद्धा जागरण करतो. अर्थातच ज्यावेळेस प्रेम असते त्या ठिकाणी नियम नसतो. जिथं प्रेम निर्माण होते त्या ठिकाणी नियमाची भूल पडत असते. आणि म्हणून प्रेम हा विषय महत्त्वाचा आपण काल पाहिला. आणि त्या प्रेमामध्ये इतके नियम भुलून जात असतात की भयंकर. त्याच्या बाबतीत आता आम्हाला काही त्याचा अनुभव नाही प्रेमाचा, भौतिक प्रेमाचा, त्याच्यामुळे आम्ही त्याच्यावर काही फारसा भर देऊ शकत नाही. परंतु प्रेम ज्या ठिकाणी असतं त्या ठिकाणी नियम शिल्लक राहत नाही. अर्थातच ज्यावेळेस प्रेमाची परिसीमा होत असते त्यावेळेस नियम आपोआप गळून पडत असतात, ते तोडावे लागत नाही. शबरीच्या प्रेमाचा आपण जर भाग पाहिला तर इतकं प्रेम की त्या शबरीचे उष्टे बोरही सुद्धा रामानं खाल्ले असं म्हणतात. झूठे भेर चखे भिल्ल नके, तुकडोजी महाराजांच्या भजनात आहे. पण झूठे बेर चखे भिल्ल नके याचा अर्थ मला असं वाटते की आपल्या घरामध्ये आपण स्वयंपाक करत असतो, महिला मंडळी स्वयंपाक करतात. स्वयंपाक होत असताना एखादा पदार्थ जर चांगला आवडीचा मुलांच्या घरामध्ये शिजला तर मुलं खाण्याची घाई करतात. मग त्याची आई म्हणते की पहिले देवाला नैवेद्य दाखवून दे उष्ट करायच्या अगोदर, मग तू घे, नाही तर देवासाठी अलग काढून ठेव आणि मग तू घे, उष्ट करू नको. आता मी प्रश्न विचारतो, तो उष्ट करू नको असं म्हणतात त्याचा अर्थ तो काही जे काही पदार्थ गंजामध्ये शिजवला आहे तो गंजच तोंडाला लावून पेते काय होते मुलं? नाही, त्याच्यातलंच वेगळं एखाद्या वाटीत किंवा प्लेटमध्ये घेऊन खातात. पण काय म्हटलं जाते की उष्ट करणं म्हणजे देवाला दाखवण्याच्या अगोदर खाणं, याला आपण उष्ट करणं समजतो. आणि म्हणून त्या पद्धतीनं तिनं पहिले बोरं खाऊन पाहिले आणि ज्या भागातले बोरं गोड वाटले त्या भागातले बोरं तोडून आणले आणि ज्या झाडाचे बोरं खाऊन पाहिल्यानंतर उष्टे करून पाहिल्यानंतर ते आंबट लागले ते आणले नाही, असा त्याचा अर्थ होतो. आता आपल्या आपल्या विचारधारेनुसार आपण अर्थ लावू शकतो. तर जिथं प्रेम आहे, शबरीचे बोरं खात असताना शबरीनंही मात्र नियम ठेवला नाही आणि देवानंही सुद्धा नियम ठेवला नाही. हो, या प्रेमाच्या बाबतीतल्या नियमभंगाचं उदाहरण सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्ये सांगितलं. ते म्हणतात, देखा नवलतया प्रेमाचे, देवाचे अद्भुत प्रेम भक्ताचे. तो कोणतं? स्वार्थीपण अर्जुनाचं केलं त्यानं. कसं? आपण पुढे उभा राहिला आणि त्याला माग केलं अर्जुनाला, आपण त्याचा सारथी झाला. इतकं प्रेम, नेम राहिलं काय? इतका मोठा देव त्याला कुठं आपण हे करायला लावायला पाहिजे म्हणून नाही राह. अहो, विदुराच्या पत्नीनं ईश्वरावर प्रेम केलं. ज्यावेळेस भगवान कृष्ण त्या विदुराच्याकडे आले तेव्हा विदुराची पत्नी पाटावर बसली आणि त्याला केळाचे साल दिले आणि स्वतः केळाचा गाभा खाल्ला आणि ते पाटावर बसली विदुर पत्नी आणि देव उभे. नेमात आहे काय तिथं?
प्रेम ज्या ठिकाणी आहे, अद्भुत प्रेम ज्या ठिकाणी आहे, अत्युच्च प्रेम ज्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी नेम शिल्लक राहत नसतो. असं म्हणतात, जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग आहे, प्रीतीची या बोला नाही पेच पाड, भल तैसे गोड करून घे. ज्या ठिकाणी प्रेम असते त्या ठिकाणी नेम शिल्लक राहत नाही. प्रीतीची या बोला नाही पेच पाड, त्याच्यामध्ये कोणता डावपेच नसतो प्रेमाच्या बोलण्यामध्ये. आणि कसंही जरी बोलल्या गेलं तरी मात्र ते सहन करून घेतल्या जात असते आणि ते गोड वाटत असते, आनंद वाटते. साधं उदाहरण मी तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर व्यवहारातलं उदाहरण ठेवतो आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. आई वडील मुलीला किती बोलतात हो, लहानपणापासून 20-25 वर्षाची होईपर्यंत खूप बोलून घेतात. पण जे शब्द आवडी लाडानं म्हणतात की आमच्या इतक्या वर्षाची घोडी झाली तरी तिला काही समजत नाही, इतक्या वर्षाची घोडी झाली तरी ते स्वतःहून कामं करत नाही, पोरं म्हणतात. इतक्या वर्षाचा घोडा झाला तरी त्याला स्वतःहून काम दिसत नाही, असं घरचे आई वडील म्हणतात. पण ते आई वडिलांवर नितांत प्रेम असल्यामुळे त्या मुलाला किंवा त्या मुलीला त्यांच्याबद्दल द्वेष वाटत नाही किंवा वाईट वाटत नाही. पण ज्या वेळेस त्या सुने ती मुलगी सासरी जाते आणि सासरची आई वडील सासू सासरे थोडंसं काही बोलतात तर तिथं त्यांची मात्र भयंकर जीवावर येते. कारण काय आहे, आई वडिलांवर जितकं प्रेम आहे, आई वडिलांच्या बाबतीत जितकी प्रीती आहे तितकी प्रीती सासू सासऱ्यांच्या बाबतीत नाही. किंवा मुलीनं आईच्या सोबत कसंही वागलं, कसंही बोललं तर तिची आई काही कुठं बोलत आहे नाही, काही सांगत आहे नाही. पण सुनेचं एक शब्द जर कमी जास्त झाला तर ते सटवी मला असं बोलली, तिले मायबापानं हेच शिकवलं काय, असं गावभर सांगितल्याशिवाय राहत नाही. अर्थात जिथं प्रेम आहे त्या ठिकाणी कसंही बोललं, काहीही बोललं त्याचा नियम राहत नाही. आणि ज्या ठिकाणी प्रेम नाही किंवा कमी आहे त्या ठिकाणी कुठंतरी नियम येत असतात. हा भाग आहे. देवाच्या बाबतीत इतर लोक बोलले, 100 शिव्या दिल्या, त्या शिशुपालानं खतम झाला. पण प्रेम होतं जनाबाईवर, तर आमच्या जनाबाई किती बोलल्या देवाच्या बाबतीत, अरे अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या तुझी रांडरणकी झाली, इथपर्यंत आमची जनाबाई बोलून गेली. किती बोलून गेली जनाबाई. आमच्या साधू संतांनी आमच्या देवाची लाज सुद्धा काढून टाकली. कशामुळे? प्रेम आहे. त्यामुळे तिथं प्रेमाचं बंधन शिल्लक राहिलं. परंतु एक भाग महत्वाचा आहे की हे जे नियम आहे, हे नियम स्वतःहून तोडणं मात्र चुकीचं आहे. जोवरी अर्जुना तो बोध मना भेटेना तववरी साधनाया भजावे लागे. आवश्यक आहे. म्हणून तोडू नये. परंतु ब्रह्मानंद असं म्हणतात की पूर्ण भय प्रेम भयो दिल में तब नेम को बंधन तूट गयो है. अर्थातच नेमाचं बंधन तोड दियो असं नाही म्हणा, तर तूट गयो है असं म्हणतात. आणि त्याच्यामुळे प्रेम हे सोडून देणं हे चुकीचं आहे. नेम सोडून देणं चुकीचं आहे. पण सहज जर नेमाचं बंधन घडून पडेल त्याला को विधी को निषेध असं म्हटलं जाते. विधी नाही आणि ह्या विधीचं पालन करावं असंही नाही आणि या विधीचा निषेध करावा असंही नाही. ते बंधन नसते साधू संतांना. पण प्रेम आहे, पण त्या प्रेमामध्ये जोपर्यंत जाणीव आहे, समरसता जोपर्यंत नाही तोपर्यंत नियम
तोडणं हे चुकीचं आहे. म्हणजे जोपर्यंत जाणीव आहे तोपर्यंत नित्यनेम सोडून देणं हे मात्र चुकीचं आहे. म्हणून नित्यनेम म्हणजे नेमकं काय याचं चिंतन होणं आवश्यक आहे. थोडा त्रास होते आहे बोलण्यासाठी, तोंडात फोडा आली आहे, तरी मी तुमच्या समोर हे विषय बोलण्याचा प्रयत्न करतो. नित्य नेम म्हणजे कोणते आहेत त्याचं चिंतन थोडं आपण केलं पाहिजे. हेमाद्री पंडित म्हणून फार मोठे पंडित आपल्या इथं होऊन गेले आहेत भारतात. त्या पंडितांनी चतुर्वर्ग चिंतामणी नामक एक ग्रंथ लिहिला आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ त्या ग्रंथामध्ये 2000 व्रतांचा उल्लेख आलेला आहे. हे जे काही व्रत केल्या जातात, तुमचे वटसावित्रीचं व्रत आहे, अमुक वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे कोकिळा व्रत आहे, अशा पद्धतीचे जे काही व्रत आहेत ते व्रत त्या हेमाद्री पंडितांच्या चतुर्वर्ग चिंतामणी ग्रंथामधून केल्या जातात आणि ते 2000 व्रत त्या ग्रंथामध्ये सांगितलेले आहेत. आणि ते जर प्रत्येकानं दिवसानुसार वाटून घेतो म्हटलं, प्रत्येक व्रत करायचं आहे असं जर ठरवलं तर एका दिवशी जवळजवळ 5-5, 6-6 तरी व्रत करावे लागतील. कुठं शक्य आहे? आणि म्हणून त्याच्या निमित्तानं जो आपला श्रमिक वर्ग आहे समाजामधला, ते कुठं हे सगळे व्रत पाळू शकतात हो? दिवसात 5-6 जर व्रत त्यांनी आचरण करतो म्हटलं, आपले कामधंदे व्यवसाय कधी करावा? आणि म्हणून ह्या जो कर्मकांडाचा भाग आहे, हा कर्मकांडाचा भाग वगळून समाजाला समाजाच्या उद्धाराकरिता आपल्या जीवनामध्ये कर्माचा त्याग करून कुठंतरी आपल्या साध्यापर्यंत पोहोचता यावं आणि कुठल्याही प्रकारचं जीवन त्रास होऊ नये म्हणून आमच्या संतांनी या हजारो बजारो व्रतातून बाहेर काढण्याकरिता आमच्यासाठी स्वामी चक्रधर स्वामी जे आहे महानुभा पंथाचे, त्यांनी तर सगळे व्रत काही करण्याची गरज नाही म्हणून सांगितलं. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात की तुम्ही व्रत नियमू न करावे, शरीराते न पिळावे, दुरी केही न वाचावे तीर्थाशिगा. तुम्ही व्रत नियम काही करू नका, शरीराला त्रास देऊ नका आणि दूरच्या तीर्थयात्रेला काही जाण्याची गरज नाही आहे. ठाईच बैसून करा एकचित्त. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सुद्धा सांगितलं आहे, व्रत नेम तो चलता नाही ऐसा जमाना आ गया. आता तो काळ राहिलेला नाही. म्हणून हे जे व्रत आहेत, ज्ञानेश्वर महाराजांनी जरी सांगितलं आहे की प्रत्यवाय आहे अशास्त्री चालता, पावन अवस्था जरी झाली. ते जे ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की प्रत्यवाय आहे अशास्त्री चालता. शास्त्रानं सांगितलं आहे काय करावं काय करू नये, काय योग्य आहे काय अयोग्य आहे, याचे जे नियम आहेत ते नियम आम्हाला शास्त्रानं घालून दिलेले आहेत. भगवद्गीतेनं स्पष्ट सांगितलं आहे की तस्मात् शास्त्र प्रमाणन्ते कार्य व्यवस्थित हो. काय कार्य आहे आणि काय अकार्य आहे याच्या नियमाचा न्याय निवाडा करणारं जे असेल ते प्रमाण जर कोणतं असेल तर तस्मात् शास्त्र प्रमाणन्ते. शास्त्र प्रमाणन्ते तस्मात् शास्त्र प्रमाणन्ते. त्याच्याकरिता शास्त्र हे प्रमाण आहे. मग शास्त्र असं सांगते तसं वागलं नाही
तर अडथळा आहे किंवा ते चुकीचं आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. जर पावन अवस्था सिद्ध अवस्थेला जरी प्राप्त झाला तरीही सुद्धा, पण तेच ज्ञानेश्वर महाराज इथं सांगतात की तुम्ही व्रत नियमू न करावे, शरीराधिका न पिळावे, धुरी न वचावे तीर्थाशिला. म्हणून आम्हाला शरीर शोषण होईल अशा व्रतातून बाहेर काढण्याकरता आमच्या साधू संतांनी काय केलं की या सगळ्या कट्टर जे व्रत आहेत, ज्याच्यापासून शरीराला पीडा होऊ शकते, ज्याच्यापासून तुमच्या तब्येतीवर परिणाम होऊ शकतो, ज्याच्यापासून तुमच्या आरोग्याला घातक ठरू शकते, आणि हजारो बजारो व्रत करत बसण्यापेक्षा हाथी के पाव में सबके पाव, या न्यायानं आमच्या साधू संतांनी यातून बाहेर काढण्याकरता आम्हाला सगळ्यात सोपी मार्ग सांगितला, सोपी व्रत सांगितले. बाकीचे व्रत करण्याची काही काम नाही. आणि न करी व्रत सार, जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, व्रत एकादशी आहे, पंढरीची वारी आहे माझे घरी, आणि न करी व्रत सार, आणि व्रत सार न करी. कारण व्रत एकादशी करीन उपवाशी, गायीन अहर्निशी मुखी नाम, आणि बीज कल्पांतीचे तुका म्हणे, नाम विठोबाचे घेईन मी वाचे, बीज कल्पांतीचे तुका म्हणे. हा व्रतसार आमच्या समोर आमच्या संतांनी सांगितला की बाकीचे व्रत करण्याची काही गरज नाही. त्या व्रताचा सार एका औषधी वनस्पतीचं प्राशन केल्यापेक्षा त्या सगळ्याचा कषाय तयार केला आणि तो कषाय जर घेतला तर त्यामुळे माणसाला सर्व प्रकारचं निरोगी आरोग्य लाभतं. तसं सगळ्याचा सार जर घेतला तर तो सगळ्याचा सार आमच्या साधू संतांनी काढला. आणि न करी व्रत सार, आणि न करी, कारण ही आमची एकादशी व्रताचं सार आहे, आमची पंढरपूरची वारी सर्व तीर्थांचं सार आहे. हे सात्विक तीर्थ आपल्या डोळ्यासमोर ठेवलं आणि म्हणून सरळ सरळ सांगितलं, व्रत करा एकादशी, कंठी मिरवा तुळशी. हा सगळ्यात सोपी व्रत आमच्या साधू संतांनी आमच्या समोर ठेवलं. कारण पंढरीचे सुख नाही कोण्या धामा, नामाचा महिमा पंढरीशी. नाम हे सर्व शास्त्राचं सार आहे. अहो, वेदाचं सार सुद्धा नाम आहे. मी काल बोलून गेलो, काल की परवा आता बोलून गेलो मी की वेद अनंत बोलिला, अनंता वै वेद हा, वेद अनंत बोलिला, अर्थ हितुलाची साधला, विठोबाशी शरण जावे, निजनिष्ठे नाम गावे. अर्थात वेदाचा सार सुद्धा नाम आहे आणि ते वेदाचं सार असलेलं नामाचं महात्म्य पंढरीमध्ये असल्यामुळे पंढरी हे आजच्या काळातलं सात्विक तीर्थ आहे. आणि म्हणून त्या पंढरपूरचं महत्त्व आमच्या समोर ठेवलं की होय होय वार करी, डोळा पाहे रे पंढरी, पंढरीचे सुख नाही कोण्या धामा, नामाचा महिमा पंढरीशी. का हो, मग इतर तीर्थाला जाऊ नका आणि पंढरपूरला जा असं सांगता. इतर तीर्थाला गेल्यानं काय होईल आणि पंढरपूरला गेल्यानं काय होईल? इतर तीर्थाला का जाऊ नये आणि पंढरपूरला का जावं? तेव्हा महाराज सांगतात, पंढरीचे सुख नाही कोण्या धामा, नामाचा महिमा पंढरीशी. मग इतर तीर्थात काय? काशी प्रयागाशी दंडन मुंडन, गये पिंडदान गंगे काठी. पण तुमच्या पंढरपुरात नाही का? नाही 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 नाही, तैसा अनो हे मार्ग माझ्या पंढरीचा, तेथे या कर्माचा लेश नाही, तिथे या कर्मकांडाचा लेश नाही. म्हणून पंढरपूर तीर्थ आपल्या डोळ्यासमोर आपल्या संतांनी ठेवलं. म्हणून त्या ठिकाणी आमचे सर्व साधू संत पंढरपुरामध्ये संत संमेलन भरून असं सुटसुटीत व्रत तुमच्या आमच्या समोर साधू संतांनी ठेवलं आणि त्याचा गौरव केला. म्हणून एकादशी व्रताचं सार आहे. पंढरपूरची वारी सर्व तीर्थक्षेत्राचं सार आहे. तुळशीची माळ सर्व माळेचं सार आहे. आणि म्हणून कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. हे साधे साधे व्रत आपल्या समोर ठेवले. हे सात्विक गोष्टीवर भर दिला. कारण व्रतोपासनेचं मोठं रूप जे आहे, त्या सर्वात मोठ्या स्वरूपाचं जर कोणतं व्रत असेल तर त्याचं नाव आहे तप. पण जर विचार केला तर तप करणं सुद्धा आमच्या साधू संतांनी त्यागलेला आहे, त्याचा निषेध केला आहे. न लगे दंडन मुंडन, न लगे पंचाग्नी साधन, एकनाथ महाराज म्हणतात.
आणि म्हणून पंचाग्नी साधन आहे, त्याची गरज नाही आहे. अग्नी जाळून घ्यायची आणि त्याच्या मधात बसायचं, काय गरज आहे त्याची? अहो, प्रखर उन्हात उभं राहायचं, एका पायावरच उभं राहायचं, हे जे व्रत आहे काय याच्यातून साध्य होणार आहे आताच्या काळामध्ये? आपल्या शरीराला ज्या व्रतानं त्रास होतो, जे व्रत पालन केल्यानं आपल्या शरीराला हानी होऊ शकते, इजा होऊ शकते, तुमच्या तब्येतीत बिघाड होऊ शकतो, अशा प्रकारचे व्रत करणे किंवा अशा प्रकारचे व्रत पालन करणे, हा जो भाग आहे हा भाग मूर्खपणाचा आहे, असं नाथ महाराज एकनाथी भागवताच्या 19व्या अध्यायामध्ये म्हणतात. नाथ महाराजांनी स्पष्ट सांगितलं आहे, शरीर शोषणा या नाव तप, हा तो मूर्खां हृदयी श्रीहरी चिंतने सद्रूप परम तप या नाव. सगळ्यात तपामधलं श्रेष्ठ तप जर कोणतं असेल तर ते म्हणजे हृदयामध्ये परमात्म्याचं चिंतन करणे. आणि शरीराला ज्या तपातून, ज्या साधनेतून त्रास होतो आहे, अशी साधना करणं म्हणजे मूर्खपणाचं प्रदर्शन आहे. म्हणून आकाशवाणीनं सुद्धा देवर्षी नारदाला सांगितलं होतं. देवर्षी नारद ज्यावेळेस तपाला बसले त्यावेळेस तपस्या करणाऱ्या त्या देवर्षी नारदांना सुद्धा आकाशवाणीच्या माध्यमातून सांगितलं गेलं होतं की आराधितो यदि तप हरिस्तपसा तत किम. जो आराधना करतो आहे हरीची, त्याला तपाची काय गरज आहे? आणि नाराधितो यदि हरिस्तपसा तत किम, आणि जो आराधना देवाची करतच नाही त्याच्या तपाचा काय उपयोग? आणि दुसरी गोष्ट, अंतर्बाह्य यदि हरिस्तपसा तत किम, अंतर्बाह्य हरीच भरलेला आहे असं जो जाणणारा भक्त आहे त्याला तपाची काय आवश्यकता आहे? आणि नांतर्बाह्य यदि हरिस्तपसा तत किम, ज्याला ही गोष्ट मान्यच नाही की ईश्वर सर्व ठिकाणी व्याप्त आहे, त्याच्याही तपाचा काय फायदा आहे? अर्थातच जप तप कर्म क्रिया नेम धर्म वावगाची भ्रम श्रम व्यर्थ जाय, व्यर्थ जातो. आणि म्हणून तप जे करतात ते सुद्धा काही कामाची गोष्ट नाही आहे. अर्थातच राष्ट्रसंतांनी सुद्धा सांगितलं आहे की घरोघरी व्रत वैकल्य आचरिती भुलती बाया बापड्या, ग्रामगीता बोलते. अर्थात त्या व्रत वैकल्यातून, व्रत वैकल्याच्या मागं लागून आमच्या बाया बापडे भुलून जातात आणि ते घरोघरी त्याचं आचरण करतात, त्यातून काही साध्य होत नाही. हा कर्मकांडाचा भाग आहे. सरळ सोपी व्याख्या आमच्या आचार्य वेरुळकर गुरुजींनी केली आहे, ती व्याख्या मी तुमच्या समोर ठेवतो. ती व्याख्या अशी आहे की कर्मकांड कशाला म्हणतात, तर जे केल्यामुळे कवडीचाही फायदा होत नाही, अर्थात जे केल्यामुळे पुण्य लाभत नाही, आणि जर केलं नाही तर मनाला मात्र हुरहुर लागून राहते की मी हे केलं नाही, आता याच्यापासून काहीतरी मला होणार आहे, आणि मी हे केलं नाही आता माझ्यापासून हे होणार आहे, आता मला याच्यापासून काहीतरी त्रास होणार आहे. पण केल्यानं पुण्य लाभत नाही, आणि केलं नाही तर हुरहुर लागते, त्याचं नाव आहे कर्मकांड. आणि म्हणून हा कर्मकांडाचा जो भाग आहे हा तुमचा नित्य नियम ठरू शकत नाही. आता असं असलं तरी सुद्धा मात्र ते व्रत वैकल्य सुद्धा आज सुद्धा समाजाला त्यांनी घेरून टाकलेला आहे, समाजावर त्याचा पगडा बसलेला आहे. एखादं कट्टर व्रत जर अंगीकारलं तर त्याला फार मोठा महात्मा म्हणत असतात, आणि तो जर कदाचित नियमामध्ये कमी जास्तपणा करत असेल तर तो कोणता महात्मा आहे? परंतु राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात की हे नियम असावेत पण प्रसंगी बदलणारे असावे. सुविचार स्मरणीमध्ये महाराजांनी म्हटलं नियम असावे पण तारतम्ययुक्त नियम असले पाहिजे, तारतम्यानं ते बदलले पाहिजे. आपल्या पुराणामध्ये काही कथा आहेत.
व्रत आपण करतो त्याच्या बाबतीत मला काही म्हणायचं नाही, पण ज्या वेळेस व्रत करतो त्यावेळेस मात्र आपण मोठे सुचिरभूत राहतो. दिवाळी करतो, दिवाळी करू नये असं माझं म्हणणं नाही, पण दिवाळी म्हणून अभ्यंग स्नान आणि एरवी तरी फासावे वंगन हे कुठचे शहाणपण शिकलो आम्ही. दिवाळी आहे म्हणून सकाळी उठायचं, स्नान करायचं, अभ्यंग स्नान करायचं, एवढ्या सगळ्या गोष्टी करायच्या आणि दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी सणाही नाही. मग घाण साचली सर्वत्र. ही अवस्था जर आमच्या व्रतवैकल्याची असेल तर मग ते व्रतवैकल्य मात्र कामाचे नाही. व्रतवैकल्य करत असताना ज्या पद्धतीनं आम्ही जीवन जगतो, त्या व्रताच्या दिवशी ज्या पद्धतीनं आम्ही उत्साहानं सगळं आमचं वातावरण आजूबाजूचं करत असतो, तसंच रोज आमचं वातावरण असणं आवश्यक आहे. रोज त्या पद्धतीनं सुचिरभूत असणं आमचं आवश्यक आहे. आणि म्हणून समाजामध्ये जर विचार केला तर आपल्या काही पूर्वीचे ग्रंथ आहेत ज्याच्यामध्ये काही कथा आहेत. आता सत्यवती आणि हरिश्चंद्राची कथा आहे. शांडिल्य ऋषीची कथा आहे. त्या श्रीयाळ चांगुनाची कथा आहे. याच्यामध्ये किती कट्टरतावाद आहे. पण आता त्यांनी ज्या पद्धतीनं त्यावेळेस केलं तसं आता करणं शक्य आहे काय, आणि कोणी करू तरी शकते काय हो. आणि समाज जीवनाच्या उत्कर्षाकरिता त्याचा काय उपयोग होऊ शकतो. दया करणं हे योग्यच आहे, पण ते कोणावर केली पाहिजे. भिकाऱ्यास भीक दिली आणि त्याने दारू गांजात उडवली, सांगा काय दया झाली. किंवा ग्रामगीतेचं हे ओबी आहे, किंवा तुकडोजी महाराजांचा अभंग आहे, तुकड्या दास म्हणे आम्ही द्यावे दान, करीती मद्यपान भिकारी हे. आम्ही दान द्यावं आणि या भिकाऱ्यांनी त्यातून मद्यपान करावं. हे कोणतं दान ठरते, हे कोणती भिक्षा देणं आहे, यातून काय साध्य होणार आहे. आणि म्हणून दान करावं, सत्याचं आचरण करावं, सत्यच बोलावं, दया करावी, अतिथी लोकांचा सत्कार करावा, पतिव्रत धर्माचं पालन करावं, इथपर्यंत सगळं योग्य आहे. परंतु त्याच्यामध्ये हट्ट नसावा, त्याच्यामध्ये आग्रह नसावा. पतिव्रता शांडिलीनं त्या कुष्ठगृही असलेला जो तिचा पती होता कौशिक ऋषी, हा महाव्यसनी होता. त्याच्या सगळ्या व्यसनाची पूर्ती करत होती. ती इतकी की त्याची सेवा तर करत होतीच होती, परंतु त्याची जी इच्छा होती की ते वेश्येकडे जाण्याची, त्या वेश्येकडे सुद्धा ती शांडिली त्याला खांद्यावर घेऊन जात होती. आता आपल्या पतीला तिथं वेश्येकडे घेऊन जाणं यात कोणतं पतिव्रत्य आहे. पतीची या मता अनुसरून पतिव्रता इथपर्यंत ठीक आहे. परंतु तपोमूर्ती संत गाडगे बाबा म्हणत की हो, ऐसा पतिव्रतेचा भाव, तिचा पती तिचा देव, इथपर्यंत ठीक आहे. परंतु भला है बुरा है जैसा भी है, मेरा पती मेरा देवता है असं म्हणतात. पण गाडगे बाबा म्हणत की त्या पतीची पूजा करावी, इथपर्यंत ठीक आहे, त्याची आरती करावी, त्याच्याजवळ अगरबत्ती लावावी, इथपर्यंतही मी मान्य करतो. पण तपोमूर्ती गाडगे बाबा म्हणत की तो नवरा जर दारू पिऊन बायकोला बदाबदा काढणारा असेल तर त्या बायकोनं अगरबत्ती कुठं लावावी, कुठं टोचावी, मी इथून सांगणं योग्य समजत नाही, गाडगे बाबा म्हणत असत. अर्थातच ती पतिव्रता जरी असली तरी सुद्धा तिथेही सुद्धा पातिव्रत्य धर्माचं पालन करत असताना तारतम्ययुक्त करावं, त्याला म्हणतात नियम. म्हणजे नियमाचा सुद्धा आग्रह असू नये. बरेच लोक सेवा मंडळाचे म्हणतात उष्ण पाण्याने स्नान करणे म्हणजे तो विमानाची समजणे, ऐशी सवय नेहमी लावणे हानिकारक देहाशी. हो बरोबर आहे गड्या, पण कधी ऐशी सवय नेहमी लावणे हानिकारक देहाशी, नेहमी अशी सवय लावणं हानिकारक आहे. पण हिवाळ्यामध्ये जर तू म्हणशील का मी उष्ण पाणी घेणार नाही, मूर्खपणा आहे, तो मूर्खपणा आहे. तारतम्य असलं पाहिजे. अति थंड प्रदेशात जर तुम्ही गेले आणि तिथे नाही 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 आम्ही जरी इकडे आलो असेल या थंड प्रदेशात, सगळ्या बर्फाच्छादित प्रदेशामध्ये आलो, पण तरी इथं आमचा नियम आहे थंड पाण्यानं म्हणजे थंड पाण्यानं आंघोळ, निमोनिया होऊन मेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून नियम असावेत आणि प्रसंगी बदलणारे, तारतम्यानं ते पाळले गेले पाहिजे.
नियम असतात हो. चांगुनेच्या आणि शिराळेच्या बाबतीत कथा आपल्या ऐकू जाते की स्वतःच्या पुत्राचं शिर कापलं आणि ते त्यात काढून गाणं म्हणता म्हणता काढून त्याचं करून दिलं. अरे कुठं शक्य आहे? त्याच्यापासून समाजानं काय बोध घ्यावा? हो ठीक आहे, इथपर्यंत बोध आपण घेऊ शकतो की इतकी आपली तयारी असली पाहिजे, पण इतकीही तयारी असणं मात्र हे योग्य नाही आहे. आणि म्हणून व्रतधर्म हा समाज हिताचा असला पाहिजे, तर तो व्रतधर्म खरा. हे आम्ही काही याचा विरोध करत नाही. अतिथींचा सत्कार केलाच पाहिजे. अतिथी देवो भव असं सांगितलं जाते, परंतु अतिथी देवो भव हे जरी खरं असलं तरी मात्र त्या अतिथींच्या इच्छेची पूर्ती करणंही आपलं कर्तव्य असलं तरी सुद्धा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं लहर की बरखा असं बोलते की आया हुआ अतिथि उसे सम्मान देना धर्म है, परंतु तो अतिथि जर सात्विक घरों में भी अगर मांस मदिरा चाहता, निर्भय बनो उससे कहो होगी यहाँ नहीं तृप्तता. निर्भयतेनं त्याला सांगितलं गेलं पाहिजे, त्या इच्छा करणाऱ्या त्या याचकाला सांगितलं गेलं पाहिजे. जो अतिथी आहे तुमच्या घरी आला आणि तो म्हणून राहिला की मला तुम्ही हे मांस द्या, मदिरा द्या, तो जर तुमच्या सात्विक घरामध्ये हे मागत असेल तर त्या ठिकाणी मात्र तुम्ही त्याची पूर्ती करू नये. तुमच्या पतीची सेवा करणं तुमचं कर्तव्यच आहे, पण तो जर चुकीच्या मार्गाने जात असेल तर ते तुमचा पतिव्रत धर्म ठरू शकत नाही. खरी पतिव्रता स्त्री आहे, ती आहे जी उत्तम महिला हेची करी, आपुले घर ब्रिदा सहसावरी, मुला बाळांशी आदर्श करी, वरी प्रेमळपण सर्वाशी. पती होता चिंता तुर, घरची लक्ष्मी सांगे विचार, अशी जी ग्रामगीतेमध्ये सांगितले ती स्त्री योग्य आहे. अर्थात व्यसनाधीन जर पती असेल तर त्याच्या व्यसनाचा विरोध करणारी स्त्री पतिव्रत आहे, तीच ती पतिव्रत आहे. म्हणजे नियम असावेत, पण वेळ प्रसंगी बदलणारे असले पाहिजे, त्यामध्ये कट्टरतावाद नसला पाहिजे. नियम आहे की मी 10 वाजता झोपतो, हा नियम आहे, पण आपल्या आजूबाजूला जर लोक बसले आहेत, गोष्टी करून राहिल्यात, माझा टाइम झाला तुम्ही गोष्टी करा, मी एकटा झोपतो, मग बाकी सगळे तिथं झोप बसले आहे आणि हा एकटाच तिथं झोपला, मूर्खाचं लक्षण आहे. दासबोधामध्ये वाचून घ्या, मूर्खाची 100 लक्षणं रामदास स्वामींनी सांगितले. म्हणजे नियम असतात, पण ते वेळ प्रसंगी बदलणारे, तारतम्यानं बदलणारे असले पाहिजे. पाराशर स्मृतीमध्ये एक श्लोक आलाय, ते असं म्हणतात की व्यालाग्राही यथा व्यालम बिलादुद्धरते बलात, एवं मृद्धत्व भरतारम तेनैव सह मोदते. साप पकडणारा जो माणूस आहे तो जसा सापाला त्या बिळातून जबरदस्तीनं काढतो, ज्या ठिकाणी साप दडून बसलाय त्याला तो जबरदस्तीनं ओढून काढतो, त्याप्रमाणे दुर्व्यसनातून जी आपल्या पतीला ओढून बाहेर काढते, दुर्गुणी व्यवहारातून जी आपल्या पतीला बाहेर काढत असते, ती खरी स्त्री असते. आणि म्हणून अशी जी स्त्री असते त्या स्त्रीची जर देवावर सत्ता असते तर आपल्या पतीवर सत्ता नसेल काय? म्हणून तुका म्हणे पतिव्रता, तिची देवावरही सत्ता. अशी ही स्त्रीची महाशक्ती आहे. आणि म्हणून चुडाला आणि शिखीध्वज राजा यांचं आपल्या काही बऱ्याच ग्रंथांमध्ये आख्यान आलेलं आहे. योग वासिष्ठामध्ये त्यांचा आख्यान आला आहे. आणि एकनाथ महाराज म्हणतात की चुडाला स्त्रियेचे संगती, तरला शिखीध्वज नृपती, नातरी मदालसेचे संगती, तरला नृपती. कुवल्याश्व नावाचा जो मदालसेचा पती होता, तो आपल्या पत्नीच्या बोधामृतानं तरुण गेलाय. चुडालाख्यानामधला जो शिखीध्वज राजा होता तो पहिले या साधना आहे, अध्यात्म आहे, देव धर्म हे काही मानत नव्हता.
पण ते जे चुडाला होती ते चुडाला मात्र साधनेमध्ये फार उच्च कोटीची साधक होती. तिच्या साधनेच्या अवस्थेकडे पाहून तो शिखीध्वज राजा तिची टिंगल उडवत होता. मग ते तिच्या बोधावरून तो शिखीध्वज राजा तिला मूर्खात काढत होता. पण मग काही काळानंतर ती चुडाला गेली आणि काही त्याच्यावर आपत्ती आल्या त्या शिखीध्वज राजावर. मग त्याला असं वाटलं की हे सगळं नष्ट आहे आणि कुठंतरी जाव, म्हणून तो मग साधना करायला गेला. तो साधना करायला जंगलात गेल्यावर तिथं नारद पुत्राच्या वेशात जाऊन त्या चुडालेनं त्याला काही बोधामृत दिलं. त्यावेळेस त्या पत्नीच्या उपदेशानं तो शिखीध्वज राजा तरुण गेला. तुलसीदासांनी सुद्धा आपल्या पत्नीच्या उपदेशावरूनच साधुत्व त्यांच्यामध्ये आला. म्हणजे हा भाग महत्वाचा आहे की उत्तम महिला हेची करी आपुले घर वृद्धासह सावरी. पण मग व्यसनांचा पतीच्या व्यसनामध्ये मदत करणं हे काही पत्नीचं काम नाही. मातृदेवो भव पितृदेवो भव हा नियम आहे. आई वडिलांची सेवा केलीच पाहिजे, ते देवा आहेत असं ऐतरेय उपनिषदामध्ये सांगितलं आहे. तैतरीय उपनिषदाचा भाग आहे तो. मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव हे तैतरीय उपनिषदातला भाग आहे. तर त्यांनी ते जरी सांगितलं आहे तरी सुद्धा कुठं कुठं याचे हे नियम चालतात काय की आई वडिलांना घेऊन चाललं पाहिजे म्हणून नाही चालत. असं जर चाललं असतं तर नारायणी जेने घडे अंतराय हो का बाप माय वर्जाविते असं संतांनी म्हटलं असतं काय. आणि प्रल्हादे जनक विभीषणे बंधू राज्य माता निंदू भरते केली हे जे आमच्या तुकाराम महाराजांनी सांगितलं हे खोटं आहे काय. मग आई वडिलांची सेवा केलीच पाहिजे, परंतु ते आई वडील जर ते सेवा करण्यास योग्य वर्तन त्या आई वडिलांचं नसेल तर मग मात्र माय बाप तरी सरपी नका बोका त्यांचे संगीत सुखा बाळणं. आमचे संत सांगतात. तुकडोजी महाराज म्हणतात की अपराध लेकराशी दोष देऊन या काय दोषी आहे बाप माय त्याचे. आणि असे दोषी असलेले जे मायबाप असतील त्यांचा गवगवा काय म्हणून केला पाहिजे. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी करत असताना योग्य न्यायानं आणि तारतम्य दृष्टीनं आचरण करणं हाच खरा मानवतेचा धर्म आहे, हाच खरा माणुसकीचा धर्म आहे. कारण दान करणं सत्य आहे, परोपकार करणं ह्या सगळ्या गोष्टी महाराजांच्या साहित्यामध्ये आल्या आहेत, सगळ्या संतांनी सांगितलं आहे. परंतु त्याच्यामध्ये तारतम्य ठेवलं पाहिजे, त्याच्यामध्ये कुठं अतिरेक होऊ नये, सेवेचा अतिरेक होऊ नये. परोपकाराचा जर तुम्ही अतिरेक करायला गेले तर तुमचं दिवाळं निघाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपली ऐपत पाहुणी समस्त पाय टाका सामोरी. तुमच्या घरी खाण्याकरिता दाना नाही आणि तुम्ही जर अन्नदान करतो म्हणत असाल तर तो मूर्खपणाच आहे. तुमच्या खिशात कवडी नाही आणि तुम्ही जर पैशाचं दान कुठं करत असाल मूर्खपणा आहे. अरे तारतम्य ठेवलं पाहिजे, तारतम्यानं हे सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नये. अति सर्वत्र वर जावे, प्रसंग पाहोनी चालावे, हट निग्रही न पडावे, विवेकी पुरुष असं रामदास स्वामी म्हणतात. जो विवेकी पुरुष आहे, विचार करणारा पुरुष आहे, त्यानं कुठं हट्ट करू नये. आमचे रामदास स्वामी म्हणतात की अति कोपता कार्य जाते लयाला, अति नम्रता पात्र होते भीतीला, अति कार्य ते कोणतेही नसावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे. प्रमाणात असलं पाहिजे. अति कोपता कार्य जाते लयाला, राग येऊच नये असं नाही. जर राग जर आलाच नाही
तर मग तिथेही मात्र अडचणच आहे. क्रोध येऊ नये असं नाही. आमचे सगळेच जर लोक सात्विक बनले आणि रागच अजिबात आला नाही, तर मग आमचे सैनिकाला जर राग आला नाही ना, तर उद्याच आम्ही चंदन लावणारे गेल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे, शांती पाहिजे, पण कधी पाहिजे? शांती ब्रह्म एकनाथ महाराजांसारखा महात्मा सुद्धा ज्यावेळेस प्रसंग येते देशाच्या बाबतीत, देशाच्या रक्षणाचा, त्यावेळेस आपल्या गुरुचे वस्त्र घालून आणि सैनिकाच्या वेशामध्ये जाऊन लढाई करून येतो. या देशाचा आमचा गुरु गोविंद सिंह नावाचा साधू, काही आमच्या गुरुदेव सेवा मंडळातले अर्ध्या हळकंडानं पिवळे झालेले लोक म्हणतात की तुकडोजी महाराजाच्या अगोदर एक तरी साधू बॉर्डरवर गेला काय? त्या भामट्यांनी प्रश्न विचारतो मी त्या भामट्यांना, तुकडोजी महाराजांचं सोडून दुसऱ्याचं चरित्र तुम्ही कधी वाचलं? पाहिलं आहे का तुम्ही कधी? तुकडोजी महाराज सोडून कोण हे केलं नाही? अरे सगळ्याच संतांनी केलाय, तुम्ही वाचण्यासाठी अपुरे पडले. आमचे संत एकनाथ महाराज चीनच्या त्या बॉर्डरवर गेले होते सैनिकाचे कपडे घालून, आणि हे मूर्ख गुरुदेव सेवा मंडळाचे एकच संत झाला बॉर्डरवर जाणारा. भामट्यातून वाचलं काय बाकीच्याच? अहो, ज्या भजनाचा आधार देऊन तुम्ही सांगता की आमचे फक्त तुकडोजी महाराज बॉर्डरवर गेले, त्या भजनात तुकडोजी महाराज म्हणतात की गुरु गोविंद की फौज हे इसका न चुके फायर निशाना. अहो, तुकडोजी महाराज म्हणतात मी जो इथं आलो ना, गुरु गोविंदास सिंहांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून या बॉर्डरवर आलो म्हणतात. आणि आमचे लोक मूर्खासारखे, आणि आमच्या लोकांच्या अशा मूर्खपणाच्या बोलण्यामुळेच आमच्या गुरुदेव सेवा मंडळावर आणि तुकडोजी महाराजांवरती लांछन लावतात इतर पंथ संप्रदायाचे लोक. आम्हीच कमी पडतो आहो. लोक चिकित्सक आहेत, ते विचारपटाची वागती चोख, परंतु त्याकरिता उत्तम विवेचक प्रचारक पाहिजे, त्याची आज कमतरता भासत आहे. सर्व नळते आहे कार्य जगाचे, ही गोष्ट या ठिकाणी खरी महत्वाची आहे. जरा आमच्या प्रचारकांनी सुद्धा इतरांचं वाचा, सेवा मंडळाचे संपूर्ण वाचा, आणि मग समाजापुढे खरं काय खोटं काय ते मांडत चला. म्हणून समर्थदास स्वामी त्या ठिकाणी गेले होते. आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज पिळत आहे राष्ट्र परदुख्य म्हणून राष्ट्रसेवा शिकवतात, क्रोध आणायला शिकवतात. आणि आमचे तुकडोजी महाराज चीनच्या बॉर्डरवर जातात, पाकिस्तानच्या बॉर्डरवर जातात. हे जे सगळ्या गोष्टी घडल्या ह्या क्रोधामुळे घडल्या. म्हणजे क्रोध असूच नाही. किती शांती तुकडोजी महाराजांच्या जीवनामध्ये. महाराज सांगत की असं माझ्या शाळेत शिकणारा एक पोरगा नाही म्हणे की त्यानं मला मारलं नसेल, पण मी मात्र कोणावर हात उचलला नाही, मी कोणाचा राग केला नाही. हे महाराज बोलत. इतका शांत की जिंकी काळासही शांती. अहो, खोटं बोलून ज्याचं ऑपरेशन केलं गेलं. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये तुकडोजी महाराजांना ते शुगर होता, शुगर, आणि शुगर असलेल्या व्यक्तीचं ऑपरेशन होऊ शकत नाही हे माझ्यासारख्या सामान्य माणसाला समजते, पण त्यावेळेस भक्त असलेल्या डॉक्टरांना समजलं नाही. त्या डॉक्टरांनी महाराजांचं ऑपरेशन केलं त्या ठिकाणी. मी धाडस करतो हे बोलण्याचं. हे बोलत असताना कितीतरी लोक विरोधात जाऊ शकतात याची जाणीव असूनही मी हे बोलतो की डॉक्टरांनी त्या ठिकाणी शुगर असून महाराजांचं ऑपरेशन केलं. अहो, खोटं बोलून इतका त्रास दिला, तरी इतक्याही त्रासामध्ये काळ डोळ्यासमोर दिसत होता की आता मी जाणार आहो. या लोकांच्या दुष्कृत्यामुळे माझ्यावर मरण लवकरच ओढवणार आहे हे डोळ्यानं दिसत असताना सुद्धा जिंकी काळासही शांती, द्यावी आपुली स्फूर्ती, आरती राष्ट्रसंता. इतकी शांती ज्यांच्या ठिकाणी होती त्यांनाही सुद्धा चीनच्या बॉर्डरवर जात असताना क्रोधायमान व्हावं लागलं. म्हणजे क्रोध असू नये असं नाही, क्रोध वेळ प्रसंगी असलाच पाहिजे, पण अतिकोपता कार्य जाते नाही. अतिकोप असू नये, त्याच्या बाबतीत नियम असा. अतिकोपता कार्य जाते लयाला, अति नम्रता पात्र होते भीतीला. अति जर तुम्ही नम्र होऊन राहाल तर कुछ ना कहो तो ये कर देंगे लंबा. तुम्ही जर काहीच बोलाल नाही, जसं होईल तसं तुका म्हणे उगे राहन, जे जे होईल ते पा, तर मग तुमचं सुद्धा सज्जनाची व्याख्या काय केली ग्रामगीतेत तुकडोजी महाराजांनी? तोंडावरची न उडवी माशी त्याला सज्जन नाही म्हटलाय. जो परस्त्रियांनी भोंदवावा त्याला नाही म्हटलाय. अहो, जो अनपेक्ष सुचिर दक्ष उदासीनो गतव्यथा असा भक्त असला पाहिजे, जो दक्ष असला पाहिजे. म्हणून
सावध, सापेक्षी आणि दक्ष त्याशी तात्काळाची मोक्ष. तो सावध असला पाहिजे, सापेक्ष असला पाहिजे, दक्ष असला पाहिजे, पण जास्त नम्रही असू नये. नम्रता असली पाहिजे, पण त्याच्यामध्ये सुद्धा एक लिमिट असली पाहिजे. अति नम्रता पात्र होते भीतीला. म्हणून अति कार्य ते कोणतेही नसावे, प्रमाणामध्ये सर्व कार्य असावे. कोणत्याच बाबतीत अति असू नये. आणि म्हणून व्रत धर्म तो चलता नाही ऐसा जमाना आ गया मारा म्हणतात. अति नसावं, प्रमाणामध्ये असावं आणि ते प्रमाण घेऊन चालणारं असावं. त्या प्रमाणामध्ये ज्या पद्धतीने जर आपण वागत गेलो तर मग मात्र ते नित्यनेम. पण आता हे नित्यनेम जे आहे, व्रतनेम जे आहे, याच्यामध्ये यम नियम येतात काय? यम नियम म्हणजे खरा नित्यनेम आहे काय? अशा पद्धतीचाही एक भाग महत्त्वाचा याच्यामध्ये चिंतनासाठी आलेला आहे. परंतु आपल्या वेळेचं भानही आपल्याला ठेवणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे नियम असावेत, पण ते वेळप्रसंगी बदलणारे असावेत, याचं चिंतन आपण आज करण्याचा प्रयत्न केला. कारण नित्यनेम जीवनामध्ये तुमच्या असलाच पाहिजे. जे नित्यनेमाशिवाय जगतात त्यांच्या संबंधानं जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की काही नित्यनेमाविनं अन्न खाये तोची श्वान, वाया मनुष्यपण भार वाहे ऋषभतो. अर्थात जो नित्यनेमाशिवाय अन्न खात असतो तो कुत्रा आहे, आणि कुत्रा काय काय खातो ते त्याला माहिती. म्हणून जे नित्यनेम आहे, नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ. नित्यनेम जर जीवनामध्ये नसेल, प्रार्थनेचा, ग्रंथ वाचण्याचा, काही सकाळी उठणे, कोणता तरी एक नियम तुमच्या जीवनामध्ये असावा. जर कुठलाही नियम एक न ठरवता जर तुम्ही जेवण करत असाल तर तुम्ही कुत्रे आहात, असं जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात. आणि तुम्ही जे जे काही काम करतात नित्यनेमाशिवाय ते एखाद्या बैलानं ओझं व्हावं त्यानुसार केलेलं तुमचं काम आहे. म्हणून नित्यनेमाची आवश्यकता आहे, परंतु ते नित्यनेमसुद्धा वेळ प्रसंगी बदलणारे असावेत. याचं चिंतन आपण करण्याचा प्रयत्न केला. उद्या यम नियमादी अष्टांग योग हे नियम आहेत की नाही त्याच्या बाबतीत चिंतन आपण करणार आहोत. आणि त्यापुढे आदर्श दिनचर्येचंही चिंतन उद्या आपण करणार आहोत. आणि हे सगळं करत असताना या ठिकाणी आज आपली वेळ संपत आहे. आजची मी जरा काही मुद्दे बोलण्याचं धारिष्ठ्य केलं आहे महाराजांच्या जीवनातले, शेवटच्या काळातले. ते काही कोणाला रुतले असतील तर ऋतू द्या. मी त्याबद्दल ते तुम्हाला रुतले किंवा वाईट वाटले असतील त्याच्या बाबतीत माफीही मागणार नाही. कारण मी जे काही बोललो ते आपल्या आत्म्याची ग्वाही घ्यावी, कार्य सत्य म्हणून या जे बोललो ते खरं बोललो, म्हणून माफी मागण्याचं कारण नाही. सत्य आहे. तुम्हाला रुतलं असेल तर मी काही करू शकत नाही. आणि म्हणून आज याच ठिकाणी थांबत असताना आपल्या आजच्या कार्यक्रमाची सूचना अशी आहे की आज संध्याकाळी ठीक 7 वाजता 7 ते 7:30 याच आपल्या फेसबुक पेजवर जळकापटाचे काठोळे गुरुजींच्या विद्यार्थिनी आहेत त्या कुमारी काजलताई टावरी यांचं भारतीय महिला काल, आज आणि उद्या या विषयावर चिंतन होणार आहे. आणि लगेच ठीक 8 ते 9 या वेळेमध्ये याच पेजवर रामायणाचार्य हरिभक्त परायण सागर महाराज देवघरे यांचं मृत्यू एक सत्य या विषयावर प्रवचन होणार आहे. या दोन्ही कार्यक्रमाचा आपण सर्व सद्भाविक सज्जनांनी लाभ घ्यावा अशी एक विनंती करतो आणि शांती पाठाचं पुष्प अर्पण करून या आजच्या प्रवचनाला पूर्णविराम देऊ. सर्वेत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांति शांति शांति. सद्गुरुनाथ महाराज की जय. कुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ सद्गुरुनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. समर्थ आडकोजी महाराज की जय. तपोमूर्ती संत गाडगे महाराज की जय. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय.
गुरुवर्य ऋषि संत घुसरकर महाराज की जय। सब साधु संतन की जय। भारत माता की जय। जय गुरु।